महर्षींना मनामध्ये अशा पद्धतीने विचार आला की आता या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार कोण करणार आणि या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत वैराग्य संपन्न असलेली एखादी व्यक्तीच याचा प्रचार आणि प्रसार करू शकते आणि भगवान शंकरासारखे वैराग्य संपन्न दुसरे तिसरे कोणी सुद्धा नाही। आणि म्हणून भगवान शंकरांना प्रार्थना केली की त्या ठिकाणी भगवंता आपणच माझ्या त्या ठिकाणी काय यावं तर पुत्र म्हणून आपण मला काय तर प्रचार आणि प्रसार या ग्रंथाचा करण्यासाठी म्हणून प्रार्थना केल्याबरोबर भगवान शंकर म्हणाले की ठीक आहे मीच पुत्र होऊन तुझ्या काय येतो तर पोटी जन्माला येतो। आणि अशा पद्धतीने भगवान शंकरांची कृपा झाली आणि पुत्र रूपाने त्या ठिकाणी त्यांनी जन्म घेतलेला आहे। आणि शुकदेवांच्या रूपाने अरणी देवी व्यास महर्षींची पत्नी जी काही आहे तिच्या पोटी ते जन्माला आलेले आहे। आणि शुकाचार्य म्हणजे मूर्तिमंत वैराग्य असं म्हणतात। आता कथाभाग असा सांगतात असं सांगितलं जातो की 16 वर्षाचेच ते जे काही प्रकट झाले ते एकदम 16 वर्षाचे प्रकट झाले। याचा अर्थ काय आपण लावून घ्यायचा तर हे आपल्याला चमत्कार असं वाटतं। 16 वर्षाचे प्रकट झाले याचा अर्थ 16 वर्षाची बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसाला जशी बुद्धिमत्ता असते तशा प्रकारची बुद्धिमत्ता लहानपणातच त्यांच्या याच्यामध्ये होती। काही गोष्टी ज्या काही आहेत त्याचे अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतात। नाहीतर मग आजकालची तरुण पिढी आपल्याला विचारेल आम्ही श्रद्धेने हे कदाचित स्वीकारू सुद्धा, आमची श्रद्धा आहे आणि म्हणून श्रद्धेने आम्ही स्वीकारू, कारण आम्ही आमच्या आई वडिलांना फारसे प्रश्न विचारलेले नाही। असं का तसं का तसं का सांगितलं तसं बरं ठीक आहे श्रद्धेने ते स्वीकारले। पण हल्लीची तरुण पिढी अशा पद्धतीचे हे जे काही सांगितलं जातं ते स्वीकारणार नाही। मग त्यांना उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे आणि त्यांना उत्तर द्यायचं तर त्याचा अर्थ असा होतो की 16 वर्षाच्या माणसाची बुद्धिमत्ता जशी असते तशी बुद्धिमत्ता त्यांच्या अंतःकरणामध्ये जन्मतःच होती। आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ते काय ते तर वैराग्य संपन्न जे काही आहे ते वैराग्य संपन्न होते। आणि हा मुलगाच माझा या ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार करू शकेल अशा पद्धतीने काय केलं जातं तर अशा पद्धतीने त्यांच्याकडनं मग त्याचा प्रचार आणि प्रसार। गणपतीची आराधना आपण पहा मगाशी विचार केला की गणपतीने तो ग्रंथ बुद्धीची देवता आहे हा सुद्धा विचार आपण बघितला। ते विषय कुठलाही आपल्याला आकलन होण्यासाठी काय लागते बुद्धी लागते। पुष्कळदा आपल्याला एखादा विषय गहन असतो त्यातल्या त्यात अध्यात्माचे विषय जे काय असतात ते गहन असतात। ते गहन असलेले विषय त्या ठिकाणी काय होत नाही तर आपल्याला समजत नाही आणि त्यावेळेस म्हणजेच काय तर बुद्धिमत्ता कमी पडते, तुमची आमची बुद्धिमत्ता कमी पडते, तो अध्यात्माचा विषय समजून नाही येणार। म्हणून गणपतीच्या कृपेने म्हणून प्रार्थना पहिल्यांदा आपण जी काही करतो तसंही आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की सुरुवातीला कोणाची आराधना करायची आपण अगदी कोणतंही कार्य असो त्या कार्यामध्ये काय करतो आधी सुरुवातीला गणपतीची स्थापना करतो आणि गणपतीची पूजा अर्चा जी काही आहे मग वास्तुशांत असेल काय लग्नकार्य असेल मुंज असेल जे काही शुभ कार्य असेल त्या सगळ्या शुभ कार्यांना अशा पद्धतीने आपण काय करतो गणपतीची आराधना करतो। अगदी अध्यात्मामध्ये सुद्धा जे गहन विषय आहेत ते जर का आम्हाला समजत आम्ही सुरुवातीला आमच्या परमपूज्य डॉक्टर काकांना असं म्हणायचो 30-35 वर्षापूर्वी जेव्हा काही वर्ग व्हायचे त्या वर्गाला आम्ही जेव्हा जायचो तेव्हा त्या अभ्यास वर्गाला गेल्यानंतर डॉक्टर काकांना अशा पद्धतीने आम्ही म्हणायचो काका तुम्ही जे काही बोलता ना ते आमच्या सगळं डोक्यावरून जातं आम्हाला काहीच कळत नाही। वेदांत प्रचूर असे त्यांची भाषा होती आणि वेदांत प्रचूर भाषा असल्यामुळे त्या ठिकाणी एक तर ती कठीण जायची समजायला सुद्धा। तर ते म्हणायचे की आता मी काय करणार नाही मी खाली उतरणार नाही तुम्ही तुमची डोकी बंद करा। सांगायचं तात्पर्य एकच आहे की हळूहळू बुद्धिमत्ता जी काही ती आपली सूक्ष्म विचार जो आहे तो सूक्ष्म विचार नेमकं ग्रंथकारांना काय सांगायचं आहे हा विचार आम्हाला त्या ठिकाणी त्या ग्रंथकर्त्याची कृपा असावी लागते, ती गणपती बाप्पाची कृपा असावी लागते आणि त्या ठिकाणी ती जर कृपा आमच्यावर असेल तर तो विषय आम्हाला आकलन व्हायला अतिशय काय जातो की हळूहळू जशी जशी त्याची कृपा व्हायला लागते तसा तसा तो विषय आम्हाला आकलन व्हायला लागतो। मग आकलन कोणाच्या सत्तेने कोणाच्या इच्छेने किंवा कोणाच्या कृपेने होतो तर तो भगवान गणेशाच्या कृपेने त्या आकलन विषय होतो। आणि नंतर त्याचं प्रबोधन जे काही करायचं आहे त्यासाठी कोणाची कृपा लागते सरस्वतीची कृपा लागते शारदेची कृपा लागते। म्हणून पहिलं वंदन जे असतं आपल्याकडे
ते आपण पहिलं वंदन सगळ्या ग्रंथकारांनी सुद्धा ग्रंथाची रचना सुरुवात करताना सुरुवातीला गणेशाची प्रार्थना केलेली आहे, नंतर शारदेची प्रार्थना केलेली आहे. आणि म्हणून शारदेचं कृपा असावी लागते, त्याशिवाय प्रबोधन शक्ती जी काही आहे ती प्रबोधन शक्ती जागृत होत नाही. विषय तर आकलन झाला, पण झालेला विषय, आकलन झालेला विषय दुसऱ्यांना जर का प्रदान करायचा असेल, सांगायचा असेल, तर कोणाची कृपा लागते? सरस्वतीची कृपा लागते. आणि ती सरस्वतीची कृपा असली तर माणूस प्रबोधन करू शकतो. आणि म्हणून दुसरं बंधन जे आहे ते सरस्वतीला आहे, शारदेला आहे. तिसरं बंधन जे आहे, आपण कोणत्याही ग्रंथकाराची रचना पहा, त्या ग्रंथकाराचं तिसरं बंधन जे असतं ते गुरूंना असतं, की जो विषय मला गणपतीच्या कृपेने आकलन व्हायला लागला, जो मी विषय शारदेच्या कृपाने प्रबोधन करायला लागली, सांगायला लागली, समजावून सांगायला लागली किंवा काय करायला लागली, तर ती सरस्वतीची कृपा आहे. आता जे काही मी समजावून सांगते ते माझ्या आचरणात आलं पाहिजे की नाही तर माझ्या सांगण्याचा काही उपयोग होणार नाही. हे सगळं जे काही आहे ते माझ्या आचरणात यायला पाहिजे, ते माझ्या अंगी मुरायला पाहिजे. आणि ते जर का अंगी मुरलं तरच माझ्या वक्तृत्वाला काहीतरी वजन राहील, काहीतरी प्रभाव पडेल, अन्यथा अजिबात प्रभाव पडत नाही. आपण पुष्कळदा पाहतो, लोक वक्ते खूप असतात बोलणारे, पण त्यांचा प्रभाव, त्यांचा करमणुकीचा भाग असतो पुष्कळदा. आणि तो नुसता करमणुकीचा भाग तेवढ्या वेळापुरती ती करमणूक करून जातात, पण नेमकं काय मिळालं, आजच्या चिंतनातून काय मिळालं, आजच्या प्रवचनातून, व्याख्यानातून काय मिळालं, एखादा मुद्दा तरी आपल्याला मिळाला पाहिजे की नाही. तसं आपल्याला पुष्कळदा मिळत नाही. याचं कारण असं असतं की त्या ठिकाणी त्यांचं स्वतःच ते अंगीकारलेलं नसतं त्यांनी. आणि म्हणून हवा तसा प्रभाव त्या वक्त्याच्या बोलण्याचा लोकांवरती होत नाही. आणि म्हणून तिसरं बंधन जे आहे ते सद्गुरूंना बंधन आहे. आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपेने ते आचरणात यायला मदत होते. सद्गुरू ते आचरणात कसं, त्याचं इम्प्लिमेंट कसं करायचं. तत्वज्ञान माहिती आहे खूप, पण नुसतं नॉलेज माहित असून चालत नाही. त्याचं काय झालं पाहिजे, इम्प्लिमेंट झालं पाहिजे, त्या काय अंगी उतरलं पाहिजे. आणि ते कसं उतरवायचं हे कोण शिकवतं, हे सद्गुरू शिकवतात. सद्गुरूंच्या त्या ठिकाणी कृपेमुळे ते हळूहळू काय यायला लागतं की अंगी यायला लागतं, त्या आचरणात यायला लागतं. आणि म्हणून तिसरं बंधन कोणाला आहे, सद्गुरूंना आहे. आणि चौथं बंधन ज्यांच्या विषयीची कथा चाललेली आहे त्यांना ते बंधन आहे. म्हणजे मग आपण कथा पाहतोय गोपालकृष्णाची, म्हणून चौथं बंधन कोणाला आहे, गोपालकृष्ण. की गोपालकृष्णाच्या कृपेमुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचं प्रेम अंतःकरणात निर्माण व्हावं लागतं. हळूहळू ह्या अशा काय सगळ्या स्टेप्स आहेत. आणि त्या हळूहळू स्टेप्स आपल्या हळूहळू काय यायला लागतात, तर अंगी यायला लागतात. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने म्हणून गणपतीची उपासना, देवीची उपासना म्हणजे शारदेची उपासना, आणि तिसरं जे आहे तर सद्गुरूंना बंधन. आणि सद्गुरूंच्या कृपेने आमच्या ते काय आलं तर साधना, म्हणजे आमच्या आयुष्यात, जीवनात साधना असल्यापेक्षा साधना भिमुख आमचं जीवन झालं पाहिजे. आम्हाला असं सांगता उपयोगाचं नाही की मी दासबोधच्या एवढ्या परीक्षा दिल्या, माझ्या काय त्यातून चालण्या बोलण्यातून वागण्यातून ही व्यक्ती काहीतरी काय मी परीक्षा दिल्या असल्या पाहिजेत, ही आध्यात्मिक व्यक्ती दिसते, काहीतरी हिच्यामध्ये फरक दिसतो असं जाणवलं पाहिजे. म्हणजे ते जर का जेव्हा आमच्या आचरणात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही साधक म्हणवले जातो. नाहीतर नुसतं आम्ही पोपटपंची करणारे काय ठरू, प्रवचनकार कीर्तनकार ठरू. आपल्याला प्रवचनकार कीर्तनकार किंवा वक्तृत्व व्याख्याते असं आपल्याला व्हायचं नाही. आपल्याला ते अंगी मोरवायचं आहे. आणि ते अंगी मोरवण्यासाठी सद्गुरूंची कृपा ही अत्यंत आवश्यक असते. आणि अशा पद्धतीने मग ती सद्गुरूंची कृपा सुद्धा त्या ठिकाणी हळूहळू का होईना ते सांगता सांगताच मी एकदा आमच्या परमपूज्य डॉक्टर काकांना एकदा प्रश्न विचारला. काकांना म्हटलं, काका तुमच्या सांगण्यावरती एवढा का भर आहे. काकांना म्हटलं तो बोललं पाहिजे असं मला एक दोन चार वेळा तर म्हटलं की तू जे काही वाचतेस, लिहितेस किंवा ऐकतेस तर ते हळूहळू प्रबोधन करायला सुरुवात करा अशी त्यांनी मला त्या ठिकाणी हे केली. तर तेव्हा मी त्यांना म्हटलं की का म्हणून तुमचा असा का भर आहे त्या ठिकाणी. तर ते मला असं बोलता बोलता असं मला म्हणाले की म्हणे हे बघ, जेव्हा सांगण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते ना तेव्हा
त्या ठिकाणी आपण एकतर त्याच्यावर जास्त चिंतन करायला, जेव्हा मला कुठला तरी विषय मांडायचा आहे, मला बोलायचं आहे असं जेव्हा होतं तेव्हा त्या ठिकाणी मग त्या विषयाच्या अनुषंगाने माझं चिंतन व्हायला लागतं. आणि त्याचं चिंतन जेव्हा मी करायला लागते तेव्हा संसाराचं चिंतन आपोआप आता आम्ही आमच्या तिथे बुलढाण्याला ज्या गावात आम्ही अभ्यास वर्ग घेतो, अनेक सातत्याने आमचे उपक्रम काही ना काही सुरू असतात. आम्ही अनेक लोकांना की नाही आता ना जरा थोडं थोडं सातत्याने एकाच व्यक्तीचं ऐकणं आता पुष्कळ झालं, आता स्वतःच चिंतन काहीतरी करता आलं पाहिजे स्वतः त्या ठिकाणी. म्हणून एक ओवी घेऊन 15 मिनिटं तरी बोलायचं. एक ओवी घ्यायची, आता बोधातली घ्या, तुमच्या आवडीचा जो विषय असेल ती ओवी घ्या, तुम्हाला आवडलेली ओवी घ्या, पण एक ओवी घ्यायची आणि 15 मिनिटं बोलायचं. ती व्यक्ती आता म्हणजे सांगायला त्या ठिकाणी तो सद्गुरूंचीच कृपा आहे ती, आणि त्या कृपेमुळे आज 5-6 त्या ठिकाणी अशा व्यक्ती तयार झालेल्या आहेत की ज्या आता 1-1 तास बोलू शकतात. आता हे का घडलं असं, आणि त्यांचा अनुभव आहे हा की ताई तुम्ही आम्हाला 15 मिनिटं बोलायला सांगितलं ना एका ओवीवर, आता आम्ही येता जाता स्वयंपाक करताना आमच्या डोक्यात तेच असतं की या ओवीवर मला बोलायचंय, आणि या ओवीवर बोलायचं तर मला आणखीन कुठल्या ग्रंथामध्ये हा विचार मला या अनुषंगाने मिळेल, मग महाराजांच्या प्रवचनात मला हे मिळेल का, आणखीन कोणाच्या प्रवचनात मला हे मिळेल का, गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं जे पुस्तक आहे त्याच्यात हा विचार मला मिळेल का, आणि मग युट्यूबवर मला काही मिळेल का. आता तर खूप सोपं झालंय त्या मानाने, आणि त्यामुळे ते युट्यूबवर शोधतात, आणखीन कुठल्या ग्रंथात शोधतात, तुकाराम महाराज या अनुषंगाने काय बोलतात, आणखीन हाच अर्थ एखाद्या तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये असू शकतो, हाच अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये असू शकतो, हाच विषय ज्ञानेश्वर महाराजांनी कशा पद्धतीने सांगितलाय, तुकाराम महाराजांनी कसा सांगितलाय, असं चिंतन त्यांचं वाढत राहतं. आणि जसं जसं त्यांचं चिंतन वाढतं तसं तसं त्यांचं प्रपंचाचं चिंतन काय होतं. तुम्ही आम्हाला चिंतन केल्याशिवाय माणूस राहू शकत नाही, पण ते चिंतन कशाचं करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि ते चिंतन जेव्हा ग्रंथांचं करतो, संत वाङ्मयाचं करतो, जेव्हा काय शास्त्राचं करतो, मग त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने आम्हाला काय पूरक ठरतं, आमच्या साधनेला ते पूरक ठरतं. आणि तेवढ्या म्हणून डॉक्टर काका मला असं म्हणाले की अगं बोलायला लागलं म्हणजे त्या विषयाचं चिंतन व्हायला लागतं आणि आपोआप संसाराचं चिंतन लागलं. पण पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी होते की जे मी काही बोलते आहे तशी वागण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडते. हा फार मोठा मुद्दा आहे की मी नुसतं लोकांना जर सांगत असेल नाम घ्या नाम घ्या, आणि मी स्वतः जर नाम घेत नसेल तर माझ्या त्या सांगण्याचा काही सुद्धा काय होणार नाही, परिणाम होणार नाही. आणि म्हणून माझ्या याच्यावरती तशी वागण्याची जबाबदारी जी काही आहे ती आपोआपच काय होते येऊन पडते. आणि हळूहळू आज काळाची गरज आहे की लोकांना चांगले विचार जे काही आहेत विचाराचं, कारण वाचण्याचं माध्यमच काय होऊन बसलंय त्या ठिकाणी कमी होऊन बसलेलं आहे. आणि म्हणून आज त्या या चांगल्या शास्त्राच्या विचाराची, संत वाङ्मयांच्या विचाराची आज समाजाला गरज आहे. आणि ती गरज आपण त्या माध्यमातून का होईना पण ती संतांची सेवा आपोआप होते. काय होते जेव्हा सांगितलं जातं आणि ते पण निरपेक्ष बुद्धीने जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ती सेवा या भागामध्ये ती मोडते आणि हळूहळू माझ्या अंतःकरणात तो विषय आणखीन पक्का व्हायला. सांगण्याच्या निमित्ताने 10 जणांजवळ जेव्हा मी तो विषय एकच एक गोष्ट जेव्हा 10 जणांजवळ सांगेन 11व्या वेळेस मला ते आता वाचावं लागणार ते मला सहज काय, कारण मी 10 जणांजवळ ते बोलून बसते. म्हणून एक तरी मुद्दा, मी जो काही ग्रंथ वाचलेला असेल, जे काही शास्त्र वाचलेलं आपल्या वाचनामध्ये रोज काहीतरी एक चांगला काय आला पाहिजे. ग्रंथ म्हणा जो काही तो आपण घेतलेला असेल, आपल्या श्रीगुरूंनी सांगितलेला असेल तो ग्रंथ वाचायचा आणि वाचल्यावर त्यातलं जे काही मला आवडलेलं असेल किंवा एखाद्या भाषणातून, व्याख्यानातून किंवा प्रवचन कीर्तनातून मला जे काही चांगलं भावलेलं असतं, एखादा मुद्दा खूप मला आवडून जातो, तो मला लगेच शेअर करता आला. आणि जेव्हा मी असं माझ्या मैत्रिणीला म्हणा किंवा कोणाला शेअर करीन तेव्हा मी तो शेअर करत असल्यामुळे माझ्या चित्तात आणखीन ठसायला काय होते. चित्तात आम्हाला काय साठवायचं आहे, चित्त नावाची पिशवी आम्हाला भगवंतांनी दिलेली आहे.
आणि या पिशवीमध्ये आम्हाला काय साठवायचं आहे? भजनरत्ने गोमठी हे आम्हाला साठवायचं आहे. आयुष्य हिची रत्नपेटी, त्या माझी भजनरत्ने गोमठी, ईश्वरी अर्पून या लुटी आनंदाची करावी. आनंदाची लुटी आम्हाला जर का करायची असेल तर आम्हाला चांगले चांगले प्रसंग लोकांना शेअर करता आले पाहिजे. आज भाजी कोणती केली, काय विचारायचं, तेच 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 कशासाठी विचारायचं, कोणती भाजी केली, कशी केली, काय केली, ओके नाही. आता बोलणं हे हळूहळू आपलं बंद करायचं आणि बोलण्याचा विषय आपला काय झाला पाहिजे, त्या ठिकाणी संत वाङ्मय शास्त्र हा आपला बोलण्याचा विषय झाला पाहिजे. आता आपण सगळेजण जे काही एक तुरळक काही व्यक्ती जर का सोडल्या तर सगळेजण कसे आहोत 60च्या पुढचे साधारणतः, त्यांचे अजूनही जर का संसार हाच बोलण्याचा विषय असेल, आम्ही बुडीत बँकेमध्ये काय करतो आहोत, सातत्याने गुंतवणूक करतो आहोत. ती बुडीत बँकेतली गुंतवणूक कामाला येत नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, वृद्धावस्थेमध्ये भगवान व्यास महर्षींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि त्यावेळेस मग तो सांगण्यासाठी मला पुत्रप्राप्ती व्हावी, अशा पद्धतीचा त्याचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी वैराग्य संपन्न असा पुत्र मागितला. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांनी तसा पुत्र जो काही येतो त्या ठिकाणी कोणाला दिलेला आहे तर या व्यास महर्षींना दिलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारचा विचार जो काही आहे तो विचार या ठिकाणी येतो आहे. भागवताचं महात्म्य पाहता पाहता एक एक एका टप्प्याने आपण पुढे पुढे जातो. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं, अगदी सुरुवातीला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे या श्लोकाबद्दल आपण थोडंसं विवरण जे काही करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्यास महर्षींनी ही कथा का रचली त्याविषयीचा उहापोह जो आहे ती रचताना त्यांना कशा अडचणी आल्या आणि त्यांनी कोणाची प्रार्थना केली त्या संदर्भात विचार केला. आणि मग त्या ठिकाणी शुकदेव जे काही आहेत या शुकदेवांच्या बाबतीत सुद्धा अशी एक कथा सांगितली जाते की त्या ठिकाणी शुकदेव मुळातच पूर्ण वैराग्य संपन्न होते आणि ते त्या ठिकाणी जसे जन्माला आले तसे चालायला लागले. याचा अर्थ ते प्रचार प्रसार त्या ठिकाणी त्यांनी यांच्याकडनं व्यासांकडनं ते सगळं ऐकलेलं होतं. आणि मग पुत्र जन्माला आला आणि जन्माला येऊन हा असा काय लगेच चालायला लागलेला आहे आणि म्हणून मागे मागे व्यास महर्षी जात आहेत, पुढे पुढे शुकदेव महाराज जात आहेत. आणि शुकदेव महाराज ज्या वेळेस जात होते त्यावेळेस असा कथाभाग सांगितला जातो की एक नदी त्यांना लागलेली होती. त्या नदीमध्ये काही अप्सरा ज्या काही आहेत त्या स्नान करत होत्या आणि त्या अप्सरा स्नान करताना शुकदेव महाराज जाताना पाहतात आणि तरी पण त्या ठिकाणी तशाच निसंकोचपणे स्नान करतात. पण त्यांच्या मागे येणारे व्यास महर्षी जे काही आहेत ते जसे येताना दिसतात तसे या सगळ्या अप्सरा स्वतःचं अंग जे काही आहे ते झाकण्याचा प्रयत्न करतात. त्यांना संकोच वाटतो आणि संकोच वाटून त्या ठिकाणी मग व्यास महर्षी त्याला स्त्रियांना अप्सरांना विचारतात की तुम्ही का म्हणून माझा तरुण ताठा मुलगा गेला तेव्हा तुम्हाला काही लाज वाटली नाही किंवा तुम्ही अंग झाकण्याचा प्रयत्न केला नाही आणि मी वयस्कर मात्र इथून जात असताना मात्र काय तुम्ही अंग झाकूनच येत आहात, तर याचं कारण काय आहे. आणि त्यावेळेस त्या सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की तुमचे पुत्र जो काही आहे तो पुत्र हा वैराग्य संपन्न आहे, त्याची देहासक्ती मूळतःच गेलेली आहे आणि म्हणून त्यांनी कुठली वस्त्र सुद्धा अंगावर, एक लंगोटी शिवाय दुसरं वस्त्र अंगावर नाही आहे. तुमच्या अंगावरती वस्त्र आहेत आणि तुमची अजून देहासक्ती गेलेली नाही आणि म्हणून आम्ही सुद्धा आमचं काय अंग झाकून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असे छोटे छोटे काही काही प्रसंग याच्यामध्ये आलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जोपर्यंत देहासक्ती आहे तोपर्यंत अशा पद्धतीने भेदभाव जे काही आहे ते भेदभाव त्या अंतःकरणात राहतातच राहतात. आणि म्हणून त्या ठिकाणी मग त्यांना या आईवडिलांना त्यांनी सांगितलेलं आहे शुकदेव महाराजांनी की तुम्ही आता मुलाच्या आसक्तीमध्ये राहू नका, तर मुलाची आसक्ती पूर्णपणे तुमच्या अंतःकरणात न बाजूला होऊ देत. आणि त्या ठिकाणी भगवान गोपालकृष्ण जे काही आहेत तर त्यांच्या लीला, त्यांच्या कथा, त्यांच्या त्या ठिकाणी सतत त्याच्याविषयी तुम्ही चिंतन करा आणि त्याचं चिंतन जर का तुम्ही केलं तर ती ही जी काही माझ्याबद्दलची आसक्ती तुमच्या अंतःकरणामध्ये आहे ती आसक्ती तुमची नाहीशी होईल आणि तुमच्या अंतःकरणात भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारचा प्रसंग
त्या ठिकाणी आलेलं आहे. भागवताचं महात्म्य अशा पद्धतीने एक 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 पुढे सांगणं चाललेलं आहे. ते म्हणतात की भागवतामध्ये ज्ञान आहे पण त्याच्यामध्ये क्लिष्टता नाही. एक 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 मुद्दा खूप पाहण्यासारखा की क्लिष्ट नाही आहे. ते एखादी गोष्ट कथेच्या माध्यमातून जेव्हा सांगितल्या जाते ना तेव्हा ती क्लिष्ट वाटत नाही. दृष्टांताच्या माध्यमातून जेव्हा एखादी गोष्ट सांगितल्या जाते तेव्हा ती काय होत नाही, क्लिष्ट वाटत नाही. बोजड अशा प्रकारचं तत्वज्ञान जे आहे ते बोजड तत्वज्ञान याच्यामध्ये नाही. या ग्रंथामध्ये योग आहे पण योगाची जी कठीणता आहे ना ती कठीणता पण याच्यामध्ये म्हणजे ज्ञानाची क्लिष्टता नाही आणि योगाची कठीणता जी असते ती पण नाही. कर्म सुद्धा आहे पण कर्मामुळे जी कर्मठता येते ती कर्मठता पण याच्यामध्ये नाही. म्हणजे कशा पद्धतीने एक छान समजावून सांगताय तिथे की अशा पद्धतीने की याच्यामध्ये वैराग्य आहे पण प्रपंचापासून पलायन करायला सांगितले. ते काही वैराग्य जे आहे की ते काही असं काय वनवासात जायचंय, संन्यासाश्रम घ्यायचा आहे वगैरे असं काही नाही. तर प्रपंचामध्ये राहूनच कशा पद्धतीने ते वैराग्य अंतःकरणामध्ये संपादन करता येऊ शकतं याबद्दलचा विचार या भागवतामध्ये आलेला आहे. म्हणून ज्ञान आहे पण काय नाही, क्लिष्टता नाही. वैराग्य आहे पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या वैराग्याचं प्रपंचापासून पलायन सुद्धा नाही. कर्म आहे पण कर्माची कर्मठता पण त्याच्यामध्ये दडलेली नाही. आणि अशा पद्धतीने कारण हे सगळं जे काही अत्यंत स्वादिष्ट पूर्ण अशा प्रकारच्या भक्ती रसामध्ये हे सगळं उथमलेलं, त्यातलं ज्ञान असू दे, वैराग्य असू दे, काय कर्म असू दे, ते कशाने उथमलेलं आहे, त्या भक्तीची रसाने ते उथमलेलं असल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची कुठल्याच प्रकारची म्हणून उदात्त विचार या भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपलं जीवन उदात्त आणि उन्नत करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला हे सातत्याने उपयोगाला पडतं. आणि म्हणून भागवत पुराण ही परिपूर्ण ज्ञानाची खाण आहे. त्याच्यामध्ये यत्किंचित सुद्धा शंका नाही. आणि ढोबळमानाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सांगितलं जातं की कशा पद्धतीने जीवन जगावं आणि भागवं कशा पद्धतीने. आपण कबीरदासांचा दोहा आहे, त्या दोह्याचा अर्थ असा आहे की माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो मुलगा रडत असतो. जे जन्माला आलेलं मूल असतं ते रडत असतं आणि सगळेजण काय असतात, मूल रडत असतं आणि सगळेजण हसत असतात. जाताना हसत की तुम्ही हसत असाल पण बाकी सगळे रडत असतील. त्यांना वाईट की इतका चांगला मनुष्य गेला याचं काय वाटेल, वाईट वाटेल. आणि अशा पद्धतीने तुम्ही जीवन जगा की त्या ठिकाणी की तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला हसत हसत जाता. म्हणजे डॉक्टर काका मला पुन्हा आठवण येते काकांची. काका असं म्हणतात की त्या इतकं आपल्या अंतःकरणात ते सगळं मुरलं पाहिजे की मुरल्यावरती समज कसं म्हणतात, तू नेऊन नेऊन माझ्यातलं काय नेशील, तू नेऊन नेऊन माझं शरीर नेशील, तू नेऊन नेऊन माझे प्राण नेशील पण तुला मला नेता येणार नाही कारण तू आणि मी एकच आहोत. तू आणि मी एकच आहोत. तुला मला नेताच येणार नाही कारण तू आणि मी आत्मरूपाने मी आणि परमात्मा रूपाने तू, आपण दोघंही एकच आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी तुला मला नेताच येणार नाही आहे. आणि म्हणून तू नेऊन नेऊन काय नेशील, प्राणच नेशील, शरीरच नेशील, बाकी तुला मला नेताच येणार नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य इतके उच्च प्रतीचे विचार जे काही आहेत ते आम्हाला अशा पद्धतीने भागवत जो काही आहे भागवत हे ग्रंथ आम्हाला देतो. आणि त्या दृष्टिकोनातून आता नारद महर्षी आणि भक्तीचा संवाद या ठिकाणी आलेला आहे. नारद महर्षी एक दिवस फिरत फिरत चाललेले आहेत पृथ्वी तलावात. तिन्ही लोकांमध्ये त्यांचा संचार आहे. त्यांना एक वर मिळालेला आहे की तू कसा, देवर्षी नारदांना तो वर जो काही मिळालेला आहे तो तिन्ही लोकांमध्ये तू संचार करू शकतो. आणि त्यामुळे संचार करू शकत असल्यामुळे ते कधी स्वर्गामध्येही असतात, कधी पृथ्वी तलावर असतात, कधी आणखीन पाताळामध्ये सुद्धा असतात. कुठेही त्यांना त्रिलोकात संचार करण्याची कला जी काही आहे ती वरदान त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून एक दिवस त्या ठिकाणी ते चाललेले आहेत आणि ते चाललेले असताना एक भगिनी जी काही आहे ती भगिनी त्यांना दिसते. आणि ती भगिनी जेव्हा त्यांना दिसते तेव्हा त्यावेळेस ते बघतात की पृथ्वी तलावावरती अत्यंत विषण्ण अशा प्रकारचं वातावरण.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता आहे आणि नैराश्य आहे, असमाधानी लोक आहेत, अतृप्त लोक आहेत, अशांत असलेले लोक आहेत. पृथ्वी तलावरची लोक जी काही दिसत आहेत ते अशांत दिसतात, असमाधानी दिसतात, अतृप्त अशा पद्धतीने दिसतात आणि सगळा जो काही आहे तो कशाचा धुमाकूळ माजलेला दिसतो आहे. तर ते म्हणतात की स्वार्थाचा धुमाकूळ पृथ्वी तलावावर माजलेला दिसतो आहे. कुठेही खरेपणा, पावित्र्य, दान, काय सत्य या सगळ्यांचा लोप चाललेला आहे. कमीत कमी माणसं अशा प्रकारचे दिसतात, कुठे तपश्चर्या दिसत नाही. सगळे हापापलेले लोक आहेत. स्वार्थासाठी लोकांना लुबाडणारे लोक जास्तीत जास्त दिसत आहेत आणि सगळे स्वार्थी आहेत, पोटभरू आहेत आणि काय आहे तर त्या ठिकाणी अल्पबुद्धीचे अशा पद्धतीचे सगळे लोक आहेत. आणि म्हणून कलियुगाचा हा भार आता पृथ्वीला सहन होत नाही आणि त्रास होतोय त्या पृथ्वीला तशा पद्धतीचा. आणि म्हणून असं ते दृश्य पाहतच यमुना तीरावरनं नारद महर्षी देवर्षी चाललेले आहेत. तर तिथे एक तरुणी जी काही ती तरुणी त्यांना तिथे बसलेली दिसली आणि ती तरुणी त्यांना बसलेली दिसल्यावरती तिच्या मांडीवरती दोन्हीकडनं 2 पुत्र झोपलेले आहेत. तिचे पुत्र असावेत असं वाटत आहे ते ज्या अर्थी तिच्या मांडीवर झोपलेले, पण ते त्या ठिकाणी दोघंही वृद्ध दिसत आहेत आणि ती थोडीशी त्या मनाने कशी दिसते आहे, तरुण दिसते आहे. आणि म्हणून ती त्यांना आक्रोश करते, रडते आणि आक्रोश करून त्या मुलांना ती वारा घालण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्यावेळेस देवर्षी नारद त्या भगिनीला विचारताय की आपलं नाव काय, आपण कोण आहात, आपलं नाव काय आणि हे आपल्या मांडीवर असलेले हे 2 जण कोण आहेत. आणि मग त्यावेळेस ती सांगते की माझं नाव भक्ती असं आहे, माझं नाव काय आहे, भक्ती असं आहे. आणि हे जे काही माझ्या मांडीवर दिसत आहे हे माझे 2 पुत्र आहेत. एकाचं नाव वैराग्य आहे आणि एकाचं नाव ज्ञान. त्या ठिकाणी पण हे 2 जण काय झालेले आहेत, वृद्ध झालेले आहेत. वृद्ध झालेले आहेत म्हणजे त्यांच्यातली शक्ती निघून गेलेली आहे. ज्ञानाची शक्ती पण निघून गेली आणि वैराग्याची शक्ती निघून गेली. आणि मी मात्र कशी आहे तर त्या ठिकाणी ती भक्ती सांगते की माझी उत्पत्ती द्रविड देशात झाली. कुठे झाली उत्पत्ती? द्रविड देशात झाली. वाढ मात्र कर्नाटकात मध्ये झाली आहे आणि त्याचबरोबर सन्मान माझा महाराष्ट्रात झाला. कोणी केला सन्मान? महाराष्ट्रात भक्तीचा सन्मान कोणी केला? संतांनी केला. आणि महाराष्ट्रातल्या सारखे संत आणखीन एवढे संत कुठे दुसरीकडे झालेलेच नाहीत. आणि वृद्धत्व मला गुजरात मध्ये काय आलेलं आहे. आणि वृंदावनात आल्यावरती म्हणजे यमुनाच्या तीरी आल्यानंतर पुन्हा माझ्यातलं चैतन्य जरा जागृत झालेलं आहे. काय म्हणजे ती भक्ती तर मी थोडीशी पुन्हा काय झाली, तरुण झालेली आहे. पण माझे हे 2 पुत्र जे काही आहेत ते मात्र अत्यंत वृद्ध झाल्यासारखे झालेले आहेत. त्यांच्यातली सगळी शक्ती निघून गेलेली आहे. मी याला काय करावं याला मला काही सुचत नाही आणि हे पुन्हा काय ताजेतवाने व्हावेत असं माझी इच्छा आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी मग नारद देवर्षी नारद त्या ठिकाणी तिला उत्तर देतात की अगं त्या तू काय केलंस, तुला वैकुंठामध्ये भगवंतांनी सांगितलेलं होतं काय कर. तर वैकुंठात तुला भगवंताने सांगितलं की माझ्या भक्तीचा प्रसार आणि प्रचार तू खाली पृथ्वी तलावर जाऊन कर. पण तू माझ्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार वैकुंठात असलेल्या त्या भक्तीने स्वतःची छाया फक्त पाठवली पृथ्वी तलावर. आणि काय झालेली आहे ती मुळात ती कुठे राहिली, ती भगवंताजवळच राहिली, तिथेच राहिली. आणि त्यामुळे त्या ठिकाणी हा सगळा जो काही असा प्रसंग उद्भवलेला आहे त्यामुळे उद्भवलेला आहे. आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी ते सांगताहेत की हे भक्ती देवी कली सारखं दुसरं कोणतंही युग नाही. असे काही श्लोक त्याच्यामध्ये भागवतामध्ये आलेले आहेत. मी संस्कृतचा उच्चार न करता त्या श्लोकाचे अर्थ जे काही आहेत ते अर्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या ठिकाणी सांगतात की प्रत्येक घराघरामध्ये आणि माणसाच्या अंतःकरणामध्ये तुझी स्थापना मी केल्याशिवाय राहणार. म्हणजे तुला काय येईल पुन्हा तिला उजाळा येईल. आणि त्याचबरोबर ते म्हणतायत की बाकीची जी काही साधनं आहेत त्या बाकीच्या सगळ्या साधनांना कमीत
लेखून सगळ्यात जास्त कशाला लेखल्या जाईल, भक्तीला लेखल्या जाईल, अशा प्रकारच्या लोकांमध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं काम त्या ठिकाणी मी श्रीहरीचा दास आहे आणि असा प्रचार प्रसार केल्याशिवाय मी दास म्हणून घेणार नाही. म्हणजे हा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी भगवंत आपण पाहतो देवर्षी नारद सातत्याने कशाचा प्रचार प्रसार करताना दिसतात, नाम संकीर्तन करत सातत्याने जात आहेत आणि ते म्हणतात की या कलियुगामध्ये जीव भक्ती मार्गाला लागल्याशिवाय त्यांच्या अंतःकरणातली पापवृत्ती कमी होणार नाही आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणातली पापवृत्ती कमी व्हावी आणि त्यांनी जास्तीत जास्त निर्भयपणे जीवन प्रवास करावा यासाठी त्या ठिकाणी मी काय अत्यंत प्रयत्नशील राहील. आणि ते म्हणतायत की तुझं हृदयामध्ये प्रेम स्वरूप जे काही आहे ते निरंतर निवास करू देत अशा प्रकारचं अंतःकरण हळूहळू लोकांचं तयार करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि म्हणून हे भक्ती तू आता निराश होऊ नकोस, काय होऊ नकोस, निराश होऊ नकोस. आणि हे जे काही तुझं त्या ठिकाणी वैराग्य आणि ज्ञान हे दोन्ही जे काही पुत्र जे काही अशा पद्धतीने झालेले आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा हळूहळू जशी भक्ती वाढत लागेल तसं तसं ज्ञान आणि वैराग्य सुद्धा काय होईल, मग हळूहळू वाढीच लागल्याशिवाय राहणारच नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने हजारो माणसांच्या अंतःकरणात तुझ्या विषयीचं प्रेम अंतःकरणात दाटून राहील, म्हणजेच भगवंताविषयीचं प्रेम अंतःकरणात दाटेल. अशा प्रकारचा भक्तीचा प्रसार आणि प्रचार जो काही आहे तो मी करीन. अशा पद्धतीने त्या नारद देवर्षी नारद जेव्हा काय करतात तर तिला आश्वासन देतात, व्रत वैकल्य तीर्थयात्रा योग यज्ञ याग यापेक्षा सुद्धा भगवंताची भक्ती जी काही आहे ती जास्त श्रेष्ठ आहे. कारण हे भक्तीची साधनं जी काही आहे तपश्चर्याचा काय होतो, अहंकार. आपल्याला दोन उदाहरणं माहिती आहेत. विश्वामित्र किती तपश्चर्या केली, भरपूर तपश्चर्या केलेली आहे, पण त्या तपश्चर्याचा परिणाम काय झाला, माझ्या इतकी तपश्चर्या कोणीच केली नाही, पण विकार काही अंतःकरणातले गेलेले नव्हते. पुढे केव्हा तरी प्रसंग येईल, रामायणात तसा प्रकारचा प्रसंग येतो, पण तो आता आपण घेणार नाही. तर कितीही व्रत केली, वैकल्य केली, कितीही तीर्थयात्रा केल्या, कितीही तपश्चर्या केली, तरी खऱ्या अर्थाने अंतःकरणात भक्ती निर्माण होत नाही. आणि जोपर्यंत अंतःकरण भक्तीने द्रवित होत नाही तोपर्यंत ते शुद्ध होत नाही. द्रवित अंतःकरण झाल्याशिवाय ते शुद्ध होत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भक्तीच मुक्ती देणारी आहे. आणि म्हणून त्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार हे मी काय तर त्या ठिकाणी तुला अशा प्रकारचा वर देतो की तुझी भक्ती अधिकाधिक लोकांकडनं केल्या जाईल. आणि या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काय झालेला आहे तर तो आश्वासन भगवंत देवर्षी नारदांनी दिलेला आहे. आता या ठिकाणी थोडासा आध्यात्मिक अर्थ या संदर्भातला पाहण्याचा प्रयत्न आपण करूया. ती म्हणते आहे, भक्ती म्हणते आहे की द्रविड देशात माझा जन्म झाला. द्रविड देशात जन्म झाला म्हणजे काय, द्रविड या ठिकाणी कुठल्याही अशा प्रकारचा हा भाग नसून हृदय जे काही आहे त्यालाच द्रविड म्हटलेलं आहे. हृदय जे काही आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, द्रविड म्हटलेलं आहे. आणि ही भक्ती कुठे उत्पन्न होते तर हृदयामध्ये उत्पन्न होते, अंतःकरणात ती उत्पन्न होते. आणि म्हणून आणि कर्नाटकात वाढले म्हणजे याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ कर्नाटक म्हणजे कानांनी जेव्हा आम्ही भगवंताच्या लीला सामर्थ्य पराक्रम गुण रूप याचं वर्णन सातत्याने जेव्हा ऐकत राहू तेव्हा आमची काय होत राहील, या अंतःकरणात असलेल्या भक्तीची वाढ होत राहील. म्हणून कर्नाटकात वाढले असं जे काही भक्ती सांगते आहे याचा अर्थ त्या ठिकाणी जेवढं जेवढं या भगवंताविषयी ऐकल्या जाईल, त्याच्या लीला आहेत, त्याचे गुण आहेत, त्याच्या कथा आहेत, त्याचं पराक्रम आहे, त्याचं सामर्थ्य आहे, असं जे जे काही आम्ही ऐकू त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी हळूहळू आमच्या अंतःकरणात काय होईल, त्या भक्तीची वाढ होईल. तिसरं, महाराष्ट्रात सन्मान मिळाला म्हणजे काय झालं नेमकं तर त्या ठिकाणी भक्तीला महाराष्ट्रात सगळ्या संतांनी भक्तीचा काय काय म्हटलं, समर्थांनी सुद्धा मना सज्जना भक्ती पंथे जावे
तरी श्री हरी स्वामीचे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे. सातत्याने भक्ती मार्ग हा संतांनी चोखाळला. त्या भक्ती मार्गाने संत गेले आणि त्या भक्ती मार्गातले जे काही काटेकुटे दगडधोंडे होते ना ते सगळे त्यांनी बाजूला केले आणि आमच्यासाठी तो मार्ग प्रशस्त करून दिला. भक्ती मार्ग जो काही आहे त्यात असलेल्या अवघड गोष्टी ज्या काही आहेत त्यात असलेले काटेकुटे जे काही आहेत ते सगळे त्यांनी बाजूला केलेले आहेत आणि बाजूला करून तुमच्या आमच्यासाठी तो प्रशस्त करून दिला. तो सहज सुलभ करून दिलेला आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी सगळ्याच संतांनी भक्तीचा महिमा जो काही आहे तो गायलेला दिसतो आपल्याला. तो तेवढ्यासाठी गायलेला दिसतो. समर्थ दासबोधामध्ये अशा पद्धतीने म्हणतात, भक्तीचे न योगे देव निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ग्रंथाचा अभिप्राय काय आहे? अभिप्राय काय आहे? भक्तीचे न योगे देव, भक्तीच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होऊ शकते. हे ठामपणे कोणी सांगितलं? सगळ्या संतांनी सांगितलं. आपण उदाहरणादाखल एक दोन काय घेतो, प्रमाण घेतो, पण सगळ्याच संतांनी अशा पद्धतीने म्हणून ही भक्ती जी माता जी काही आहे आणि ते म्हणतात की महाराष्ट्रात सन्मान झाला आणि गुजरात मध्ये त्याला बुद्धत्व प्राप्त झालं. या कथेचं तात्पर्य जर काही असेल, भक्ती ही माता आहे आणि भक्ती या मातेच्या उदरामध्ये ज्ञानाचा पुत्र जो काही आहे किंवा वैराग्य पुत्र जो काही आहे तो जन्माला. दोन्ही पुत्र आहेत बाजूला झोपलेले. तर या भक्ती कमी झाली की वैराग्य कमी होतं आणि त्याचबरोबर ज्ञानही कमी होतं. म्हणून त्या ठिकाणी आमच्यात वैराग्य आणि ज्ञान जर का वाढीस लागावं असं वाटत असेल तर आम्हाला आधी भगवंताची काय करावी लागेल? भक्ती जी काही आहे. आणि म्हणून श्रवण हे साधन जे काही आहे हे अत्यंत महत्वाचं. सगळ्या साधनांमध्ये सगळ्यात महत्वाचं साधन कोणतं आहे? दासबोधामध्ये 4 समास श्रवण बाकीचे सगळे समास एक 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 संदर्भामध्ये, पण विशेषत्वाने श्रवण भक्तीला सगळ्या संतांनी एवढं, कारण श्रवण केल्याशिवाय माणूस बदलू शकत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीने या कथा श्रवणाचं महात्म्य जे काही आहे ते संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. जेथे नाही श्रवण स्वार्थ तेथे कैसा हो परमार्थ. प्रश्न विचारतात आपल्याला की जिथे श्रवण स्वार्थ दडलेला नाही तिथे कसा हो त्या ठिकाणी परमार्थ कसा होईल. समर्थ एका ठिकाणी अशा पद्धतीने वर्णन करतात की श्रवण आणि मनन केलेची करावे. कशाच्या संदर्भात म्हणतात ते म्हणतात की जसं ते त्यांचं वाक्य एक ओवी आहे त्या संदर्भात. ते असं म्हणतात की जसं सेवेलीची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन. काय सेवेलीची सेवावे अन्न? किती वेळा अन्न खातो आपण? अन्न किती वेळा घेतो? किमान 4 वेळा तरी घेतोच की. सकाळी उठल्याबरोबर चहा बरोबर बिस्किट लागतात, नंतर 9 वाजता नाश्ता लागतात, 12, 12:30, 1ला दुपारचं जेवण लागतं, संध्याकाळच्या काही करमत नाही म्हणून तोंडात टाकायला काहीतरी लागतं. 4, 4:30, 5 झाले की काही तोंडात टाकायला काही आहे का? चिवडा बिवडा काय ना मोठं काय केलेलं. हल्ली तर ते करायची पण भानगड राहिलेलीच नाही. म्हणजे 4 वाजता 4:30ला पुन्हा काहीतरी तोंडात टाकायला लागतं आणि रात्रीचं पुन्हा जेवण. आणि एखादी व्यक्ती म्हणते की मला दूध घेतल्याशिवाय झोप येते. किती वेळा खाणं झालं? 5-6 वेळा खाणं झालं. सेवेलीची सेवावे अन्न. पुढे म्हणतात घेतलेची घ्यावे जीवन. पाणी, चहा, कॉफी, सरबत हे सगळं आपण पेय किती वेळा घेतो? त्याचे अगणित वेळा त्या ठिकाणी ते घेतल्या. तैसेची याला महत्व आहे. मला काय सांगायचं आहे? तैसेची श्रवण आणि मनन केलेची करावे. 4 वेळा जर का मला खायला लागतं तर माझ्या मनाचा आहार, बुद्धीचा आहार मला देता आला पाहिजे ना 4 वेळा तरी. बुद्धीचा आणि मनाचा आहार संतांच्या वाङ्मयातून आम्हाला मिळतो
आणि तो संतान म्हणजे मला किती वेळा वाचलं पाहिजे आणि किती वेळा श्रवण मनन केलं पाहिजे ते जर का म्हणून शुद्धगडीमध्ये जेव्हा प्रापंचिकांचं शिबिर होतं ना तेव्हा 4-4 प्रवचन असतात तर एका दिवसात 7 दिवस सप्ताह असतो तो आणि त्या सप्ताहामध्ये किमान 4 प्रवचन शिवाय पुन्हा मध्ये मध्ये श्रवणाची आवड माणसाला आहेच फक्त त्यांनी ती दाबून टाकली जसा जसा तो अधिक श्रवण करेल आमचा अनुभव आहे आम्ही जेव्हा शुद्धगडीमध्ये जात होतो प्रापंचिक शिबिराला त्या ठिकाणी तर प्रवचन व्हायचे कधी अलकाताईंचं असायचं कधी माझं असायचं प्रवचन आणि ते प्रवचन झाल्यानंतर सुद्धा मध्ये जी काही 15-20 मिनिटाची गॅप असायची त्या 15-20 मिनिटाच्या गॅपमध्ये अगं तुला हा विषय कळला का मग त्या लाईननी सांगितला तो अगं तुला हा विषय कळला का अशा पद्धतीने आपापसामध्ये या जे काही अभ्यासार्थी यायचे तर त्या अभ्यासार्थींची आपापसामध्ये चर्चा व्हायची मग आपल्याला हा विषय कळला नाही आपण त्यांना पुन्हा जाऊन विचारू का एकदा हा काय आहे मग माणसाला खरी श्रवणाची आवड आहेच पण त्यांनी ती काय केलेली नाही आहे ती जागृती वाढवली नाही ती दाबून टाकली आणि खरं श्रवण जे आहे ते संतांच्या वाङ्मयातूनच खरं श्रवण होतं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की सेवेची सेवावे अन्न घेतलीची घ्यावी जीवन आणि प्रत्येक खोलीमध्ये त्या सगळ्या अभ्यासार्थींची चर्चा व्हायची की आज प्रवचनात आपण काय ऐकलं मग अमुक ऐकलं मग तुला हे नाही कळलं का मग मला हे कळलं मग एकमेकांमध्ये पुन्हा त्याची काय चर्चा म्हणजे खरं कंटाळत नाही माणूस श्रवणामध्ये माणूस खरा कंटाळत नाही जर का योग्य श्रवण त्याला त्या ठिकाणी मिळत असलं तर त्या ठिकाणी तो प्रपंचातल्या गोष्टींचा कंटाळा येतो का किती वेळा तेच उगाळत राहायचं माझी जाऊ अशी माझी जाऊ सुनेबद्दल अजिबात बोलत नाही बरं का कारण सून सुद्धा ऐकायला बसली ज्या घरामध्ये अशा पद्धतीने सासवा सुना नातवंडांसह ऐकायला बसतात त्या घरामध्ये खरोखरच चांगलं वातावरण संस्कार जे काही आहेत ते संस्कार असलेच पाहिजेत किंवा असतातच निश्चितपणे त्या ठिकाणी म्हणून आपल्या तरुण मुलांना घेऊन या बरं का उद्या निदान सुट्टीच्या दिवशी तरी हे खरं वृद्ध लोकांपेक्षा सुद्धा तरुणांनी ऐकणं जास्त पाहिजे निदान 40, 45, 50 जी घरात काही कोणी व्यक्ती असतील तर त्यांना एक दिवस थोडीशी आग्रह करून त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टींचा आपण आग्रह करतो पण या गोष्टीचा आपण आग्रह करत नाही पण खरी ही गरज तिच्यासारख्या मुलींनी तर अधिकच ऐकायला हवं एकट्या व्यक्तीवरती संस्कार होत नाहीत ते आतल्या गर्भावरती ते संस्कार होत आहेत फार महत्वाचं आहे अशा पद्धतीने वागणं म्हणजे ऐकणं जे काही फार महत्वाचं आहे आणि त्यामुळे अनायसेच त्या होणाऱ्या बालकावरती सुद्धा ते काय गर्भावरती सुद्धा ते संस्कार पडतच राहतात सांगण्याचं तात्पर्य एकच आहे आणि म्हणून श्रवणाने अशा पद्धतीने सगळा लाभ जो काही आहे तो लाभ आपल्याला प्राप्त होतो आणि या दृष्टिकोनातूनच आता आपण घ्यायची का 15 मिनिटात एक कथा वेळच कमी पडतो नेहमी 3 तास बोलले तरी पण ते काय 3.5 तास होऊनच झाले आपण 15 मिनिटं उशिरा सुरू केलं एक देवाची कथा आणि मग त्या ठिकाणी आता एक अतिशय सुंदर कथा की जी कथा घेतल्याशिवाय त्या ठिकाणी भागवताला खऱ्या अर्थाने सुरुवातच होत नाही असं त्या ठिकाणी आत्मदेव ब्राह्मणाची कथा जी काही आहे ती कथा आपण पाहणार आहोत वास्तविक कथा ज्यांनी भागवत ऐकलेलं आहे त्यांना ही आत्मदेव ब्राह्मणाची कथा ही माहितीच आहे एक तुंगभद्रा नावाचं एक नदी किनारी एक गाव आणि ते सुंदर नगर होतं त्या नगरामध्ये जनता जी काही होती ती अत्यंत सात्विक आणि धार्मिक अशा प्रकारची ती सगळी जनता होती त्या गावामध्येच त्या नगरीमध्येच आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता वेद संपन्न अशा प्रकारचा तो ब्राह्मण होता आणि त्या ब्राह्मणाचे त्या पत्नीसह त्या घरामध्ये तो राहत होता घरात वैभव होतं पण पत्नी जी होती ती त्या ठिकाणी धुंडुली नावाची जी पत्नी होती ती मात्र अत्यंत गजाद अशा पद्धतीची स्वभावाने अत्यंत
स्वार्थी असलेली, कर्कश बोलणारी, म्हणजे सगळे जेवढे जेवढे काही अवगुण असतील, दुर्गुण असतील, ते सगळे तिच्यामध्ये ठासून भरलेले होते थोडक्यात. अशा प्रकारची ती पत्नी होती. आणि पोटी मुख्य म्हणजे अपत्य नव्हतं, आणि म्हणून तो आत्मदेव ब्राह्मण अत्यंत दुःखी होता. आणि त्याला सारखं वाटायचं की आपल्याला जर का मुलगा नाही तर आपलं त्या ठिकाणी आपल्याला मुक्ती कशी मिळेल. म्हणजेच त्या ठिकाणी मग पिंडदान आपलं कोण करेल, कारण जर मुलगा नाही तर पिंडदान केल्याशिवाय मग आपली मुक्ती होणार नाही. म्हणजे मग आपल्याला मुलगा पाहिजे. म्हणजे त्या काळातल्या तशा तशा पद्धतीच्या त्या समजुती होत्या, आणि त्यानुसार त्या ठिकाणी म्हणून माता पिताहूनच माता पित्यांचं ऋण फेडावं लागतं, अशा पद्धतीचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये ठाम बसलेला होता. आणि म्हणून आपल्याला जर का अपत्य नाही आहे, त्याचं सहज लक्ष गेलं, गोठ्यामध्ये लक्ष गेलं तर गोठ्यातल्या गाईला सुद्धा काही वासरं अनेक वर्षांपासून होत नव्हती. वृक्षवेलींकडे लक्ष गेलं, त्यांना सुद्धा फुलं पानं काही लागत नव्हती. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या प्रकारचं काय होतं तर माणसपणा ज्याला म्हणतात तशा प्रकारचा तो त्या संपूर्ण घरामध्येच त्या ठिकाणी होता. आणि म्हणून त्याला आता वाटायला लागलं की आपण काय केलं पाहिजे. तर आपल्या जीवनाला काही सुद्धा अर्थ नाही, आपल्याला काय पिंडदान करणारा पुत्र नाही, आणि त्यामुळे आपलं पिंडदान होणार नाही तर आपल्याला मुक्ती प्राप्त होणार नाही. असे सगळे काही गैरसमज जे काही आहेत ते त्याच्या अंतःकरणात बसलेले होते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला वाटत होतं की आपण जगण्यापेक्षा आता आपण काय केलेलं बरं, तर आत्महत्या केलेली बरी, अशा पद्धतीचा विचार त्याच्या अंतःकरणात आला. आणि तो त्या दृष्टिकोनातून मनातून जायला लागला. मनातून जाता जाता त्याच्या कर्मधर्म संयोगाने त्याला एक चांगला संन्यासी जो काही तो त्याला भेटला. आणि तो संन्यासी भेटल्यावरती त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं, आणि त्याला सहजच त्याने त्या संन्यासाने विचारले, काय रे बाबा, काय झालंय तुझ्या चेहऱ्यावर अशी सगळी नैराश्य का दिसतंय, असमाधानी का दिसतोय. मग त्यांनी सगळी आपली कर्मकहाणी जी काही आहे ती सगळी कर्मकहाणी त्याने त्या ठिकाणी त्या संन्यासी व्यक्तीला सांगितले. आणि तो पूर्णपणे त्या संन्यासाला शरण गेला. आणि शरण जाऊन तो म्हणाला की मला पुत्रप्राप्ती व्हावी, असं काहीतरी मला काय द्या, एखादा वर द्या, किंवा काहीतरी उपाय सांगा. मला संतान नाही, आणि म्हणून मी अत्यंत काय आहे तर मी अत्यंत दुःखी आहे. आता संन्यासांनी त्या ठिकाणी खूप सांगण्याचा प्रयत्न केला. अरे बाबा, संतान नाही म्हणून अशा पद्धतीने दुःखी होण्याचं काही सुद्धा कारण नाही. तर संतान हा सुद्धा एक काय आहे, विषयच आहे. जसं पंचविषय शब्द स्पर्श रूप रसगंध हा एक विषय आहे, तशा पद्धतीने मुलगा मुलगी किंवा काय आणखीन काही हे सगळे काय विषयच आहे. आणि विषय हे दुःखालाच कारणीभूत होतात. विषय हे कधीही आम्हाला खरं समाधान मिळू शकत नाही. आणि म्हणून तुला नाही आहे तर उलट त्या तू अतिशय मोकळा आहेस, आणि त्यामुळे तुझ्याजवळ असलेलं धन, तुझ्याजवळ असलेला वेळ तू सगळा भगवंताच्या कामी लावू शकतोय. तुला अशा पद्धतीने उलट ज्यांना अशा पद्धतीने पुत्रप्राप्ती नाही किंवा काय नाही तर त्यांनी खंत करता उपयोगाचं नाही. त्याचं काही देणं घेणंच राहिलेलं नाही आहे कोणाची. ऋणानुबंध संपलेले आहेत, आणि म्हणून त्याच्या पोटी काय नाही. आपल्याला असं वाटतं की कुलदीपक नाही, अमुक नाही, तमुक नाही वगैरे. तर वास्तविक देणं घेणं संपलेलं आहे एखाद्या याच्या विषयीचं, आणि म्हणून तुला पुत्रप्राप्ती झालेली नाही. आणि म्हणून तू भगवंताचा उपकारच मान. आणि भगवंताला त्या ठिकाणी तू भगवंताला तुला जो सगळा काही वेळ जो तुला बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करावा लागेल, मुलगा असला, मुलगी असली किंवा आणखीन कोण कोण असलं, त्यांच्यासाठी काय करावं लागतं, मग वेळ द्यावा लागतो. त्यांचं सगळं लालन पालन पोषण करावं लागतं, अमुक करावं लागतं, तमुक करावं लागतं. तर त्यामुळे उलट तू देवाचे आभार मान. आणि तुला नाही आहे तर या ठिकाणी तू सगळा वेळ तुझा कुठे घालू शकतोस, तर भगवत कार्यामध्ये तू घालू शकतोस. आणि म्हणून हे तुला जे वाटतंय की तुला दीपक नाही आहे, माझं कसं होईल पिंडदान, याचा अर्थ स्वतःच्या पिंडाचाच त्या ठिकाणी काय करायचा, आसक्ती सोडणे, याला पिंडदान असतं. एखाद्या व्यक्तीने त्या देहाचं पिंडदान करणं याला पिंडदान म्हणत नाही. खऱ्या अर्थाने आपल्याच देहावर आपली असलेली जी आसक्ती आहे, मी म्हणजे देह, हे जे काही आम्ही म्हणून काय सातत्याने हा भ्रम आम्ही अंतःकरणात जो जोपासून चाललेलो आहे, त्या देहावरतीच काय ठेवायचं आहे, तुळशीपत्र ठेवायचं आहे. आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवणं याचाच अर्थ या देहापासून मी वेगळा आहे, अशा पद्धतीचा विचार अंतःकरणात बाळगणं हा जेव्हा न्यायचा आहे तेव्हा तो
भगवंत घेऊन जाईल. आणि म्हणून पिंडदान खरं मुलगा करत नसून खरं पिंडदान आपलं आपल्यालाच करायचं असतं आणि या देहावरची आसक्ती सोडायची असते. असं सगळं खूप त्यांनी काही संन्यासांनी सांगण्याचा त्याला प्रयत्न केला. आणि हा विषय त्यामुळे तुला काय दुःख द्यायला कारणीभूत होतो आहे तर त्या तू काय करू नकोस, तर त्याचं उलट दुःख मानू नकोस, अशा पद्धतीने तो सगळा विचार त्याला सांगायचा प्रयत्न केला. पण हा काही ऐकेना आणि तो ऐकेना आणि तो हिरेलाच पेटला. आणि त्यावेळेस मात्र तो म्हणायला लागला की नाही नाही तुम्ही काहीही करा पण मला पुत्रप्राप्ती होईल अशा प्रकारचं काय द्या का काहीतरी उपाय मला सांगा. शेवटी त्यांनी विचार केला की ठीक आहे, त्याला एक फळ जे आपल्या झोळीमध्ये होतं ते फळ त्याला काढून दिलं आणि त्याला सांगितलं की हे फळ जाऊन तू तुझ्या बायकोला तू ते खाऊ घाल आणि त्या ठिकाणी ते तिने खाल्ल्यावरती मग तुम्हाला काय पुत्रप्राप्त होईल. पण तो आता सांगायला लागला की थोडस तुला काय करावं लागणार आहे त्या संदर्भामध्ये एक वर्षभर तरी काही व्रत वैकल्य किंवा काही उपासना जी काही आहे ती तुला करावी लागेल. म्हणजे तुला होणारी जी पुत्रप्राप्ती होईल ती अतिशय काय होईल, चांगल्या प्रकारची ती पुत्रप्राप्ती होईल. त्यासाठी काही नियम तुला पाळायचे आहेत असं तो संन्यासी सांगतोय. पण त्यांनी फळ दिल्याबरोबर हा एवढा काही उतावेळ झालेला होता की त्यांनी ते पुढचं काही त्यांनी ऐकलंच नाही की काय नियम पाळायचे, काय करायचं, काय कशी उपासना करायची, काहीही त्यांनी ऐकलं नाही. आणि फळ घेऊन तो थेट धावत कुठे आलेला आहे, आपल्या घरी आलेला आहे. आणि घरी आल्यावर त्याला एवढा आनंद झाला की हे फळ खाल्ल्यावर माझ्या बायकोला काय होईल, मला पुत्र प्राप्ती होईल अशा प्रकारचा आनंद त्या ठिकाणी त्याला झाला. पण आता ही बायको कशी होती तर सगळ्यांना माहिती आहे, आपण आधीच वर्णन केलं की दुर्गुणांचा पुतळा असलेली अशी ही त्याची बायको. आणि ती म्हणाली की माझं आता हे अशा प्रकारचं पुत्रप्राप्ती करून घ्यायचं आणि गर्भाशी राहायचं आणि स्वतःचा काय बेढप शरीर करून, त्या काळातही होतं बरं का ते, आत्ताच्याच काळात आहे असं नाही तर त्या काळातही ते होतं. आणि त्या ठिकाणी ती म्हणाली की आता काय मस्त खावं प्यावं, मजा करावी, मौज मजा करावी. तर अशा प्रकारचं तिचं काय वृत्ती होती. आणि त्यामुळे त्या धुंदलीला स्वैराचाराने वागावं अशा प्रकारची तिची वृत्ती असल्याचा परिणाम म्हणून हे काय उगाच लोढणं आपल्या गळ्यामध्ये आपण कशाला बांधून घ्यायचं. पण आता ते फळ दिलेलंच आहे तर तिने ते फळ त्या गाय जी काही गोठ्यात बांधलेली होती त्या गाईला खायला घातलं. आणि ती म्हणाली की आता नाहीतरी नाटक करण्यामध्ये ती काय होती, अत्यंत प्रवीण होती. आणि म्हणून तिने विचार केला हे सगळ्या काय करायच्या, त्या वेदना सहन करायच्या, ते प्रसूतीच्या वेदना सहन करायच्या, गर्भामध्ये बाळ जेव्हा असेल त्यावेळेसच्या त्या 9 महिने ते सगळं झेलायचं. याच्यापेक्षा आपण काय करूया, याच्यापेक्षा आपल्या बहिणीला काय आहे तर ती गर्भाशी आहेच आणायचे तर तिचंच मूल आपण म्हणजे दत्तक तेव्हापासून घ्यायची पद्धत आहे, आत्ताची नाही आहे. तेव्हापासून तिला पैशाची गरज आहे, तिच्याकडनं आपण ते मूल दत्तक घेऊ. आपण आता नाटक असं करूया की मीच काय आहे. आणि म्हणून 9 महिन्याचं नाटक तिने त्या ठिकाणी करायला सुरुवात केली. एकावर एक साडीच्या घड्या वाढतच गेल्या आणि 9 महिने पूर्ण झाले जेव्हा तिला तिकडे बहिणीला बाळ झालं. आणि ते बाळ ती आपल्याकडे घेऊन आली आणि स्वतःलाच बाळ झालेलं आहे अशा पद्धतीने नाटक तिने त्या ठिकाणी केलं. आणि त्या बहिणीला सांगितलं की तूच काही दिवस आता मला बाळपण माझं झालेलं आहे, मला मूल झालेलं आहे, म्हणून याचं पालन पोषण दूध बीत पादायला तू इथेच राहा. बहिणीला ते हवंच होतं कारण बहीण अत्यंत गरीब होती आणि गरीब असल्यामुळे स्वतःचा त्या ठिकाणी काय सगळ्याच प्रकारचा खर्च जो काही आहे तो वाचतो आहे असं पाहिल्यावरती तिने सुद्धा ते कबूल केलं. आणि तिला तो पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव त्या ठिकाणी लबाडी करणारी, असत्य भाषण बोलणारी अशीच ही होती. आणि म्हणून तिने आता जो पुत्र झालेला आहे त्याचं नाव धुंदुकारी अशा प्रकारचं पुत्राचं नाव. तो पण अत्यंत कपटी होता, दुष्ट होता, त्याचबरोबर तापट होता, दुराचारी होता. अशा प्रकारचा पुत्र जन्माला आलेला आहे. त्राही त्राही करून सोडणारा असा तामस वृत्तीचा पुत्र जन्माला घातलेला होता. हळूहळू तो वाढत होता आणि गाईला सुद्धा तो एक फळ दिल्याचा परिणाम म्हणून गाईलाही एक पुत्र झाला, मनुष्य रूपात पुत्र झाला. आणि तो पुत्र फक्त त्याचे कान जे आहेत ते कसे होते,
गोकर्ण म्हणजे गायीसारखे त्याचे कान, आणि गायीसारखे त्याचे कान असल्यामुळे त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. पण तो पुत्र अत्यंत सदाचारी जो काही आहे, तो सदाचारी अशा प्रकारचा तो पुत्र होता. हळूहळू दोघेही जण वाढत गेलेले आहे. याचा दुराचार, याचं तामसी वृत्ती, याची दुष्टपणा, कपटपणा इतका काही वाढला हळूहळू करता करता की आत्मदेवाला घरी राहणं असह्य झालं. आणि शेवटी गोकर्ण त्या ठिकाणी त्यांना म्हणाला की बाबा, आता तुम्ही या घरात राहू नका, तुमच्या स्वतःचं कल्याण करण्यासाठी आता तुम्ही जंगलात तपश्चर्येसाठी निघून जा. त्या ठिकाणी तुम्ही काय करा तर तुम्ही भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामस्मरण करा. तुमचं त्या ठिकाणी काय होईल अंतकाळ तुम्हाला साधता येईल, त्यामुळे म्हणून तुम्ही आता या घरात राहू नका. तो गोकर्ण सुद्धा या घरातून निघून गेला. तो सुद्धा तपश्चर्येला त्या ठिकाणी तो गोकर्णही निघून गेलेला आहे. आता फक्त धुंडुली आणि धुंडुकारी असे दोघं जण त्या घरात राहिलेले आहेत. आणि त्या घरात आता त्या ठिकाणी मुळात आई पण तशीच आणि मुलगा पण तसाच. त्याचा परिणाम असा झाला की तो इतका त्या ठिकाणी हापापलेला होता पैसा. त्यांनी हळूहळू करता करता आईलाही मारहाण करायला सुरुवात केली. आईचं सुद्धा तो ऐकनासा झाला. आईलाही जीव नकोसा झाला. आईला सुद्धा त्यांनी ढकलून दिलं. आणि कारण स्वतःलाच आता सगळा पैसा जो काही होता त्यांनी पंचविषयांच्या 5 वेश्या घरामध्ये आणून ठेवलेल्या होत्या. आणि लोकांना लुबाडून त्यांचं धन त्या ठिकाणी तो काय तर गोळा करत असेल. आणि या 5 वेश्या ज्या होत्या त्यांनी बघितलं की हा अशा प्रकारचं लुबाडून धन आणतो आहे, आपल्याला याच्या घरात राहिलं की खूप धन मिळेल, सोनं नाणं अमुक तमुक आहे जे काही आहे सगळं आपल्याला मिळेल. आणि म्हणून त्या 5ही वेश्यांनी एक दिवस त्याला सुद्धा मारायला कमी केलं नाही. अत्यंत जळजळीत अशा प्रकारचे निखारे जे आहेत ते प्रत्येक अवयवावर त्याला एका खाटेला बांधलं. आणि खाटेला बांधून त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यांवरती, नाकावरती, त्याच्या अवयवांवरती असे काय त्या 5 जणींनी निखारे ठेवलेले आहेत. आणि त्याला पूर्णपणे त्याचा सुद्धा काय केला नाश केला. असा हा धुंडुलीचा मुलगा धुंडुकारी जो आहे तर विषय भोग आणि चिंतन दुःखालाच कारणीभूत झालं. आणि त्या ठिकाणी त्याचा सुद्धा काय झालेला आहे मृत्यू झालेला आहे. आणि त्याचा मृत्यू झाल्यावर मात्र त्या ठिकाणी आता त्या घरामध्ये कोणीही राहत नाही. आणि त्या घरात कोणीही राहत नाही आहे. आता ओसाड अशा प्रकारचं ती जमीन झालेली आहे. आणि ओसाड झालेल्या त्या जमिनीमध्ये आता काटे म्हणजे काटेरी झाडं अमुक तमुक हे सगळं गवत हे वाढायला लागलेलं आहे. आणि असं सगळं असताना आता तो मात्र पिशाच्य योनीमध्ये गेलेला. तो कारण सगळी कर्म जी काही आहेत ते अशा प्रकारची केली. सगळ्या वासना अर्धवट राहिलेल्या, त्या वासना अर्धवट राहिल्याचा परिणाम असा झाला की त्या वासना तृप्त करण्यासाठी म्हणून पिशाच्य योनीमध्ये तो गेलेला आहे. आणि ते पिशाच्य आता सगळ्या घरामध्ये काय घुस घालत आहे. आणि त्या ठिकाणी सगळं वातावरण घराचं अतिशय खराब होऊन गेलं. आणि आता त्या ठिकाणी तेवढ्यात 12 वर्ष त्या सगळ्या घटनेला होऊन गेलेले आहेत. आणि 12 वर्ष झाल्यावरती गोकर्ण त्याला पुन्हा तपश्चर्या करून त्या घरामध्ये आलेला आहे. आणि जसा तो गोकर्ण त्या घरात आला तर वाडा त्यांनी पाहिला. तो वाडा अतिशय भकास अशा प्रकारचा तो वाडा दिसत होता. त्यातलं वातावरण अत्यंत खराब होतं. आणि आता तो जो पिशाच्य योनीत गेलेली त्या ठिकाणी तो जो काही धुंडुली होता तो त्यांनी आता याला म्हणायला लागला की भावाला विनंती करायला लागला की तू मला या सगळ्या याच्यातनं सोडव, तू मला याच्यातनं सगळ्या याच्यातनं सोडव. आणि त्या ठिकाणी गोकर्णाने काय करावं याला सोडवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि मग आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीतून तू भागवत कथा कर अशा प्रकारचा उपदेश गोकर्णाला ऐकायला आला. आणि गोकर्णाने मग त्या वाडा पूर्ण स्वच्छ केला. वाडा स्वच्छ करून त्या ठिकाणी भागवताची स्थापना केली. भागवताची स्थापना करून आता ऐकणारा फक्त कोण आहे तो धुंडुकारी जो काही आहे तो धुंडुकारी तो फक्त ऐकतो आहे. पण त्या ठिकाणी त्याला आता लक्षात आलं होतं त्या पिशाच्य योनीत असून सुद्धा त्याला ते समजलं होतं की याच्यातनं सुटका हा माझा भाऊच करू शकतो. आणि म्हणून त्या ठिकाणी ती 7 दिवस कथा अत्यंत मनापासून त्यांनी ती ऐकली. त्या पिशाच्य योनीत असलेल्या त्या धुंडुलीने ती
कथा, दुंदुकारीने ती कथा ऐकली आणि 7व्या दिवशी एक एक दिवस जसा जसा एक बांबू होता, त्या बांबूच्या रूपाने त्या ठिकाणी तो कोण होता, तो धुंडुली जो काय धुंदुकारी जो होता तो त्या ठिकाणी होता. आणि जसं जसं एक एक काय व्हायला लागला, एक एक दिवस संपायला लागला, तसा जसा एक एक त्यातलं कांड आहे, 7 कांडाचा तो बांबू, तर एक एक कांड मोठा आवाज होऊन काय व्हायला लागलं, बाजूला पडायला लागलं, त्याची त्या ठिकाणी सुटका व्हायला लागली. आणि करता करता 7व्या दिवशी पूर्णपणे त्याची काय झालेली आहे, तर तो बांबू पूर्णपणे काय झाला, तर हे झाला, नाहीसा झाला. आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या या 7 गाठी ज्या काही त्याच्या अंतःकरणात बांधलेल्या होत्या, ज्यामुळे तो पिशाच योनीमध्ये गेलेला होता, या 7 गाठी नाहीशा होण्यासाठी ही कथा केली होती. आणि ती कथा झाल्यावरती मुक्त झाला. सगळ्यांनी त्या ठिकाणी गावातल्या लोकांना हे सगळं कळलं, गावातल्या लोकांना हे सगळं कळलं की जो गाव कधी सुद्धा इकडे वळत नव्हता या वाड्याकडे, कारण भकास झालेला तो वाडा, त्या वाड्याकडे कधी सुद्धा एखादा मनुष्य फिरकत नव्हता. आता जेव्हा अशा पद्धतीने ही बातमी कोणा सगळ्या गावातल्या लोकांना कळली, तेव्हा गावातले लोक त्या गोकर्णाच्या मागे लागले, तुम्ही पुन्हा एकदा कथा करा, तुम्ही पुन्हा एकदा कथा करा. आणि मग गोकर्ण महाराजांनी पुन्हा एकदा कथेला प्रारंभ केला. सगळ्या लोकांना निमंत्रण दिल्या गेली, गावातल्या सगळ्या लोकांना बोलवण्यात आलं आणि पुन्हा एकदा छान मंडप वगैरे घालून अतिशय सुंदर अशा पद्धतीने पुन्हा एकदा मनापासून त्यांनी कथा सांगितली. लोकांनी सुद्धा ती कथा ऐकली आणि कथा ऐकल्यानंतर असं वर्णन आहे कथेमध्ये त्या ठिकाणी की भागवतामध्ये वर्णन येतं की तिथे स्वतः भगवान गोपालकृष्ण प्रकट झाले, अर्जुनाला, उद्धवाला, म्हणजे जे जे काही त्यांचे भक्तगण होते ते भक्तगण सुद्धा तिथे आले आणि सगळा आनंदी आनंद जो काही आहे तो आनंदी आनंद तिथे झालेला आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी अत्यंत काय झालेला आहे, तर त्या संपूर्ण गावातल्या लोकांना सुद्धा आनंद झालेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, त्या 7 गाठी म्हणजे नेमक्या कोणत्या, त्याला आध्यात्मिक अर्थ. आणि तो आध्यात्मिक अर्थ मी देह आहे ही पहिली गाठ. ही गाठ आपल्याला हळूहळू साधना करून काय करायची आहे, सोडायची आहे. दुसरा मी करता भोगता आहे ही दुसरी गाठ आहे. ही कोण आहे, करता भोगता आहे. हळूहळू याचं सगळ्याचं विवरण पुढे पुढे येतच जाणार आहे, म्हणून नुसत्या आता मी 7 गाठींची नावं फक्त सांगून ठेवते आहे. दुसरी गाठ ही मी करता भोगता आहे. तिसरी गाठ आपल्या अंतःकरणात बसलेली आहे, जग सत्य आहे. वास्तविकता परिवर्तनशील असलेल्या जगाला आपण सत्य मानून चाललेलो आहोत. हे सत्य नाही, हे काय आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे, कधीच एकसारखं राहत नाही. म्हणून तिसरी गाठ जर कोणती असेल तर ती जग सत्य असल्याची तिसरी गाठ आपल्या अंतःकरणात आहे. चौथी गाठ पैसा अडका माझा आहे, गाडी बंगला खोट हे सगळं जे काही आहे ते कोणाचं आहे, माझं आहे. माझं 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 म्हणून कवटाळून बसतो आणि त्याच्याबद्दलची आसक्ती अंतःकरणात भगवंताच्या कृपेने मिळालंय सगळं आम्हाला. आमचं नाही आहे खरं ते. पदार्थ म्हणे काय वाचा मी हा अवघाची देवाचा, जड आत्मनिवेदनाचा विचार आहे समर्थ बोलून जातात. पदार्थ म्हणे काय वाचा, मला हे सगळं कोणी दिली काया, मग ही कायात जर मला त्यांनी दिलेली आहे तर ज्यांनी दिली त्याची आहे ना ती, मग ती माझी आहे का, त्यातलं काहीही माझं नाही. पण त्या सगळ्या गोष्टींना मी माझं माझं म्हणून कवटाळून बसतो आणि नंतर पंचविषयांची आसक्ती आपल्या अंतःकरणात असते. ही 5वी गाठ आहे. नातेवाईक माझे आहेत असा मला भ्रम असतो, पण दिल्या घेतल्याचे काय आहेत खरे, हे खरे माझे नाहीत. खरं माझा कोण आहे, फक्त परमेश्वर आहे. आणि म्हणून नातेवाईक माझे आहेत. आणि सगळ्यात अहंकार ही 7वी गाठ आहे. आणि तो अहंकार जाता जात कुठले कुठले अहंकार आपण जोपासत असतो. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर या 7 गाठी आपल्या अंतःकरणात आहेत. आणि त्या 7 गाठी आम्हाला हळूहळू काय करायच्या आहेत, याची देही याची देवा. तिचा 16 जर पाहायचा असेल तर या गाठी आमच्या गेल्या पाहिजेत.
आणि त्या गाठी घालवण्यासाठीच भागवत कथा आहे. त्या सगळ्या गाठी घालवण्यासाठीच काय आहे भागवत कथा आहे. थोडक्यामध्ये या कथेचा आपण उल्लेख केला, थोडासा तात्पर्याचा भाग या ठिकाणी बघूया आणि आपण थांबूया. या कथेचं तुंगभद्रा नावाची ती नगरी म्हणजे नेमकी काय, म्हणजे मानव काया जी आहे हीच तुंगभद्रा आहे. कारण या मानव कायेमध्येच काय करता येऊ शकतं, हे सगळ्या गाठी सोडवता येऊ शकतात. म्हणून त्या दृष्टिकोनातून तुंगभद्रा म्हणजेच कल्याणकारी असलेली ही मानव काया जी आम्हाला परमेश्वराने दिलेली आहे, परमेश्वराच्या कृपेने मिळालेली आहे, तीच तुंगभद्रा आहे. आत्मदेव म्हणजे यात राहणारा जो जीव आहे तोच आत्मदेव आहे. तिसरी धुंदुली जी काही आहे ती आपली कुतर्क करणारी जी बुद्धी आहे तीच कोण आहे, बुद्धी नको नको त्या गोष्टी करायला लावते तीच काय आहे, तर ती अशी रज आणि तमगुणांनी वेष्टित असलेली जी बुद्धी आहे तीच काय आहे, तर ती धुंदुली आहे. धुंदुकारी जो काही आहे तर या काम आणि द्रव्याचं चिंतन करणारा जे याची आवड निर्माण ज्यामुळे होते अशा प्रकारच्या या वासना ज्या काही आहेत त्याच काय आहेत, त्या धुंदुकारी आहेत. या रजोगुण आणि तमगुणाच्या वासनाच आम्हाला पुन्हा पुन्हा खड्ड्यात न्यायला कारणीभूत ठरतात. आणि त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की या पंचविषयांना काय दिला, यांनी सहारा दिला. म्हणजे हे पंचविषय जे याच वेश्या आहेत आणि त्यांना काय केलं, या जीवानी सहारा दिलेला आहे. गोकर्ण म्हणजे गो म्हणजे त्या ठिकाणी इंद्रिय आणि कर्ण याचा अर्थ श्रवणाच्या द्वारे ही इंद्रिय स्वाधीन होऊ शकतात. सातत्याने श्रवण केल्याचा परिणाम म्हणून इंद्रिय काय होतात, आपल्या स्वाधीन होऊ शकतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग कर्माचरण जे काही आहे ते कर्माचरण करण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे, तर गोकर्ण जसा आहे तशा पद्धतीने आम्हाला श्रवण करावं लागणार आहे. आणि मग त्या ठिकाणी शेवटचा प्रश्न याला विचारलेला आहे की धुंदुकारी एका श्रवणामध्येच काय झाला, पण गावातले लोक असं म्हणत आहेत गोकर्णाला की आम्ही त्या ठिकाणी इतक्या वेळा श्रवण केलेलं असून आम्ही का मुक्त होत नाही. त्याचं कारण असं आहे, एकाग्र चित्ताने त्यांनी मला यातनं मुक्त व्हायचंच आहे या निष्ठेने तो ते श्रवण करत होता. आणि जे श्रवण त्यांनी खाणं पिणं काहीच केलं नाही त्या 7 दिवसामध्ये, इतक्या एकाग्रतेने त्यांनी श्रवण केलं, निराहारी राहिला आणि रात्री तो त्याचं काय करत होता, तर चिंतन करत होता. जे सांगितलेलं आहे ऐकलेलं आहे त्याचं चिंतन करत होता. आणि म्हणून श्रोता जीवाचं कान ऐकून करणारा असला पाहिजे तरच त्याचं काय होईल, कल्याण होईल. तो निश्चितपणे धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा हा सगळा जो काही कथाभाग जो आहे तो आपण आजच्या चिंतनामध्ये पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेलं सगळं चिंतन भगवंताच्या चरणी, माझ्या सद्गुरूंच्या चरणी आणि श्रोते म्हणून आपण जगदीश मूर्ती आहात आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ